आजच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे माझे मोठे भाऊ श्री अशोक बंग, त्यांचा परिवार, राणी, सरचे सर्व कार्यकर्ते, मुक्तिपथचे कार्यकर्ते आज आलेले आहेत. तर पूर्ण सर्च परिवार आज इथे उपस्थित आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा हा आपल्यासाठी मोठा महत्वाचा असतो. 30 जानेवारीला गांधीजींची पुण्यतिथी असते. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटी त्यांचं बलिदान होऊन जणू काही स्वातंत्र्य लढा पूर्णाहुती झाली असं 30 जानेवारी असतं. 27 जानेवारीला पिताजींची पुण्यतिथी असते आणि त्यांनी 2 स्वातंत्र्य लढ्यात भाग कसा घेतला याचा उल्लेख आताच अशोक भाऊंनी केला. आणि 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन असतो. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सहसा प्रयत्न करत असतो की आपल्या अवतीभोवती काय घडत आहे आणि आपल्याला सर्च मध्ये आपल्याला पुढे कुठे जायचं आहे. आपल्या अवतीभोवती असं घडत आहे की जी प्रजासत्ता 26 जानेवारी 1950 भारतामध्ये प्रस्थापित झाली ती एकीकडे घट्ट होते, दुसरीकडे पातळ होते. मजबूत का होते? तर गांधीजी असं म्हणाले होते की भारत स्वतंत्र होईल तेव्हा भारताची पहिली राष्ट्रपती ही एका भंग्याची मुलगी असावी असं माझं स्वप्न आहे. म्हणजे त्यांनी अंतिम कसोटी लावली की खरंच हे प्रजासत्ताक झालं असेल तर जी अगदी सगळ्यात खालची जात मानली जाते समाजात, ती भंगी जात, त्याची ही मुलगी आणि ती राष्ट्रपती व्हावी. ती ज्या दिवशी राष्ट्रपती होईल त्या दिवशी खरं प्रजासत्ताक आलं, अस्तित्वात आलं, असं गांधींचं स्वप्न होतं. आज भारतामध्ये भंग्याची मुलगी नाही, पण ज्या भंगी हिंदू समाजाच्या ही जे बाहेर राहतात वनांमध्ये आदिवासीची मुलगी राष्ट्रपती आहे. त्यामुळे भारताच्या प्रजासत्ताकाचा हा मोठा विजय आहे की भारताची राष्ट्रपती एक आदिवासी स्त्री आहे. भारतामध्ये नवी पिढी झपाट्याने शिक्षण घेऊन पुढे येते. आजकाल तिला जनरेशन झी म्हणतात. त्यामुळे शिक्षण इतकं खालपर्यंत पोहोचलंय. एकेकाळी भारतामधले 10% लोक साक्षर होते आणि नागरिकत्व हे फक्त काही उच्चवर्गीय श्रीमंत संपत्ती असलेल्या लोकांपुरतं, पुरुषांपुरतं मर्यादित होतं. ते अशोक भाऊंनी आता सांगितलंच. ते शिक्षण आता गावागावात पोचलं आहे इथपर्यंत की आपल्या गडचिरोलीच्या धानोरा तालुक्याच्या अगदी अंतिम किनाऱ्यावर असलेल्या कोसमी गावामध्ये, आदिवासी गावामध्ये मला MA झालेली आदिवासी मुलगी सापडली. अशी आशा करूया की शिक्षणासोबत जबाबदारी आणि राजकीय जागृती ही देखील पोहोचेल तर एकीकडे भारतीय लोकशाही अधिकाधिक मजबूत होते. प्रजासत्ताक जेव्हा झालं 26 जानेवारी 1950 घोषित, तेव्हा भारताची घटना मागे वळून बघता असं म्हटलं पाहिजे की भारताची घटना अपूर्ण लोकशाही होती. आणि कदाचित पहिली पायरी म्हणून ते पाऊल उचललं गेलं असेल. अपूर्ण या अर्थाने होती की भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार या 2च सरकारांना मान्यता होती. त्याच्या खाली कोणी नव्हतं. 60च्या दशकामध्ये याच्या सुधारणा करून जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद आणि जिल्ह्यांना देखील प्रशासनाचे अधिकार देण्यात आले. आणि 90च्या दशकामध्ये अजून एकदा घटनात्मक दुरुस्ती करून गाव पातळीवरती ग्रामपंचायतींना घटनात्मक अधिकार देण्यात आले. म्हणून वस्तुतः आपली राज्यघटना ही अनेक वर्ष घडतच होती आणि अजूनही घडतेच आहे. तर या घडण्यामधनं भारताची राज्यघटना जास्त मजबूत होते. निवळ दिल्ली आणि मुंबईमध्ये निवडून गेलेलेच फक्त प्रतिनिधी नाही तर गाव पातळीवरचे सरपंच आणि पंच यांना देखील घटनात्मक अधिकार मिळाले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना आणि विविध जातींना रिझर्वेशन मिळालं.
त्यामुळे भारताची लोकशाही या अनेक दिशांनी अधिकाधिक मजबूत होते आहे. दुसरीकडे ती दुर्दैवाने पातळी होते आहे. लोक निवडून कोणाला देतात आणि सरकार कोण बनवतं याच्यात काही फार ताळमेळ राहिलेला नाही. निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या विकृती शिरलेल्या आहेत. ती टीका करण्याची आजचा दिवस नाही, जागा नाही, म्हणून मी ती करत नाही. पण आपली लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, त्याच्यामध्ये अमाप लागणारा खर्च, खोटा प्रचार आणि निवडून एक येतो आणि निवडून आल्याबरोबर ते जे कालपर्यंत विरोधी होते त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला लागतात. म्हणजे लोकांनी निवडून कोणाला दिलं आणि सरकारमध्ये कोण येत आहे, आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहे. तर खऱ्या अर्थाने लोकांनी दिलेल्या मताच्या सोबत हा द्रोह आहे, हा लोकद्रोह आहे, मतदार द्रोह आहे. पण तो आपल्या लोकशाहीत दुर्दैवाने घडू शकतो. तर विकास याची प्रक्रिया कधीच एकांगी नसते. काही सकारात्मक होतं, काही नकारात्मक होतं. वाटचाल नेहमी डाव्या उजव्या दोन्ही पायांनी होते. तशी भारताच्या लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. आपल्या समोर काय आव्हानं आहेत आणि म्हणून हा इथे जो गोळा झालेला समूह आहे, सर्चचे सर्व कार्यकर्ते, त्यांच्या दृष्टीने मी थोडासा विचार आज आपल्यासमोर मांडणार आहे. सर्चच्या स्थापनेला यावर्षी 40 वर्ष पूर्ण होतात आहेत. 1986 मध्ये जून मध्ये राणी आणि मी आनंद अमृत दोघांना घेऊन, आनंद तेव्हा 6 वर्षाचा होता, अमृत 6 महिन्याचा होता, आणि एक मारुती करडे नावचा कार्यकर्ता आणि एक वर्धा जिल्ह्यातला ड्रायव्हर, बस एवढे 6 जण आम्ही गडचिरोली जिल्ह्यात आलो आणि सर्चची स्थापना केली. त्याला यावर्षी 40 वर्ष पूर्ण होतात आहेत. या काळामध्ये सर्चचा खूप विकास झाला. जे 6 जण होते त्याचे आता आपण बघतो 200 कार्यकर्ते झालेत. पूर्ण जिल्हाभर सर्चचं काम पसरलं. हा पूर्ण इतिहास मी आज उजळणी नाही करणार आहे, पण सर्चचे हे 200 कार्यकर्ते आणि जिल्हाभर पसरलेलं काम आणि गावागावातले आरोग्य दूत, विविध कार्यक्रम करणारे आपले टीम्स, मुक्तिपथचं 1300 गावांमध्ये पसरलेलं काम, शक्तिपथ, ही सगळ्या गोष्टी खरं म्हणजे हे आपल्या एकूण कामाचा भागच आहेत. तर आपल्याला यापुढे कोणती आव्हानं आहेत? हे 40 वर्ष पूर्ण झाली, हे आपण उत्सव करायला पाहिजे, सेलिब्रेट करायला पाहिजे, पण त्याच वळूनही बघायला पाहिजे की पुढची आव्हानं काय आहेत. तर मला जो पुढचा येतानाचा काळ, आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि आव्हानं आहेत, त्याच्यात काही गोष्टी ज्या दिसतात त्या बाह्य आहेत, सर्चच्या बाहेरच्या आहेत, पण त्याचा सर्चच्या दिशेवरती, कामावरती खूप परिणाम होणार आहे. पहिली गोष्ट आहे, जगभर जे पर्यावरणीय बदल झालेले आहेत, होतात आहेत, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, क्लायमेट चेंज होत आहे, त्याच्यापासून गडचिरोली सुटणार नाही. आपण देखील सुटणार नाही. आपण जंगलात असलो, एका सुरक्षित वातावरणात असलो तरी हवामान कोणाचीच दयामाया करत नसतं. ते अमेरिकेतही मोठमोठी वादळं आणतं. त्यामुळे सगळ्यांचे डोळे उघडतात की हवामान बदल ही पूर्ण जागतिक आपत्ती आहे. त्या जागतिक आपत्तीचा जो काही दुष्परिणाम व्हायचा तोही गडचिरोलीला भोगावा लागेल. पण गडचिरोलीमध्ये दुसरं मोठं वादळ येऊ घातलेलं आहे. ते आहे की इथे गडचिरोलीच्या सुदैवाने म्हणा किंवा मी उलट म्हणेन गडचिरोलीच्या दुर्दैवाने इथे लोह खनिज सापडलंय. आणि हे लोह खनिज जगातलं सगळ्यात उत्कृष्ट पातळीचं लोह खनिज आहे असं म्हटलं जात आहे. आणि त्यामुळे लोह खनिजाच्या मोठमोठ्या कंपन्यांचे डोळे आता गडचिरोलीवरती रोखलेले आहेत. 3 लाख कोटी रुपयाचं भांडवल गडचिरोली जिल्ह्यामध्ये ओतलं जाणार आहे आणि शासन त्याला पूर्ण तऱ्हेने मदत करत आहे. त्यामुळे जसं जागतिक ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, होणार आहे, तसं गडचिरोलीमध्ये ही स्टील इंडस्ट्री येणार आहे असं मी म्हणालो. पण वस्तुतः आपल्यापैकी अनेकांनी एटापल्ली तालुक्यात पाहिलं असेल काय घडत आहे. आपण अनेकांनी रस्ते कसे बदलतात आहे ते पाहिलं आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपल्या समोरून बनतो आहे, त्याच्यामुळे किती झाडं कापली गेली हे आपण पाहतो आहोत. तर ही तर फक्त
पहिली चुणूक आहे. पुढच्या 10-20 वर्षात गडचिरोली जिल्हा पूर्णपणे बदलून जाणार आहे. चांगला की वाईट दोन्ही. त्याचे काही चांगले परिणामही होतील. इथे सगळे रस्ते बनतील, टेलिफोनचे टॉवर्स सगळीकडे होतील, सुरक्षा, या इंडस्ट्रीला सुरक्षा मिळावी म्हणून नक्षलवादी इथून पूर्णपणे एलिमिनेट केले जातील, केलेच आहेत. रोजगाराचं प्रमाण युवकांमध्ये, युवक युवतींमध्ये खूप वाढेल, त्यांच्या शिक्षणाच्या सोयी निर्माण होतील. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतील. पण त्यासोबतच जंगलाचं काय होईल, आदिवासीचं काय होईल, पर्यावरणाचं काय होईल, हे देखील सगळं गडचिरोलीला भोगावं लागेल. जेव्हा विकास, ज्याला विकास म्हटला जातो, तो येईल सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने, तेव्हा ट्रक्सही येतील, ट्रक ड्रायव्हर्सही येतील, दारूही येईल, जुगारही येईल, वेश्या व्यवसाय येईल. हे सगळंच दोन्ही, एका दोन चाकं आहेत ती, दोन्ही येणार आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे ही जी स्टील सिटी आणि स्टील इंडस्ट्री, लोह खनिजाची पूर्ण इंडस्ट्री, आणि ही प्रचंड मोठी राहणार आहे. गडचिरोलीने हजारो वर्षात पाहिलेलं नाही असं हे परिवर्तन राहणार आहे. त्याला गडचिरोलीची जनता कशी तोंड देईल, आणि तोंड देईल तेव्हा याला विरोध असं मी म्हणत नाहीये, हे तर येणार आहे. आता हा महापूर तुम्ही थांबूच शकत नाही. पण मग त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग गडचिरोलीच्या लोकांसाठी कसा होईल, आदिवासींसाठी कसा होईल, आणि त्याचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, हे एक पहिलं आव्हान आपल्या समोर आहे. दुसरं जे आव्हान आहे ते सध्या तरी आपण चांगल्या तऱ्हेने त्याच्याकडे बघतो आहोत, ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा. हेही पुन्हा 100, 200, 500 वर्षात एकदा होणारा असा हा मोठा बदल आहे. आणि जेव्हा यंत्र, स्टीम वरती चालणारी, वाफेवर चालणारं इंजिन शोधलं गेलं इंग्लंडमध्ये 19व्या शतकात, तेव्हा एक मोठा बदल झाला की हाताने काम करणारा माणूस जवळपास कालबाह्य झाला आणि मशीनने त्याची जागा घेतली. त्याचा परिणाम आपण खेड्यापाड्यात सगळीकडे बघतो की आता नांगरटी ही ट्रॅक्टरने होते आहे. माणसं गेली, खड्डे खणले जातात JCPने, माणसं गेली. म्हणून मशीननी जे माणसाच्या किंवा मजुराचं केलं तेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता, हे बौद्धिक काम करणारी जी सगळी पिढी आहे तिचं करणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक अभ्यास केलाय की 2050 पर्यंत रोजगाराचं स्वरूप काय राहील. त्याच्यात त्यांनी भाकीत केलाय की काही व्यवसाय नष्ट होतील, राहणारच नाहीत. आणि आपल्याला वाईट वाटेल ते ऐकून, कारण आपल्यापैकी अनेक लोकांना ते लागू होणार आहे, जगभर होणार आहे. ड्रायव्हर्स नाही राहणार. का नाही राहणार? कारण बिना ड्रायव्हर स्वयंचलित कार सगळे येतील, ड्रायव्हरची गरज नाही. टायपिस्ट राहणार नाहीत, कारण कॉम्प्युटर आणि वर्ड प्रोसेसर सगळं करेल आणि माणसाने नुसतं डिक्टेट केलं तर ते टाईप होईल. क्लार्क लोकांची गरज नाही राहणार. उदाहरण झाली, शिक्षक करायचे सगळे गायब होतील, कारण ऑनलाईन शिक्षण फार अधिक चांगले मिळू शकेल. गडचिरोलीच्या खेड्यातल्या शिक्षकापेक्षा त्याच्यावर ऑनलाईन जागतिक पातळीचे शिक्षक शिकवतील. तर अनेक व्यवसाय जे आहेत ते कालबाह्य होतील आणि अनेक नवी कामं आणि अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण आपल्या आरोग्याच्या कामात कसं करून घेऊ शकतो, ते केल्याखेरीज गत्यंतर नाही आहे. जसे एकेकाळी मशीन्स आले, नंतर कॉम्प्युटर्स आले, मग मोबाईल फोन आले, आणि या मोबाईल फोनचा उपयोग भारतीय जनतेने काय विलक्षण केला आहे. जणू खेड्यातल्या एका साध्या आदिवासी बाईच्या हातामध्ये त्या मोबाईल फोनच्या रूपात एक छोटा कॉम्प्युटरच पोहोचलेला आहे. मी वारंवार उल्लेख करतो ती घटना की मुरुमगावच्या बायांनी मला काही वर्षांपूर्वी फोन केला की सर आम्ही दारू पकडली, तुम्ही या. मुक्तिपथच्या टीमने त्यांना मदत केली होती. मुरुमगावला त्यांनी दारू पकडली होती. मी गेलो तेव्हा त्यांनी दारूचा, एक बेकायदेशीर दारूचा, छत्तीसगड मधनं येत असला ट्रक पकडला होता. 11,000 दारूच्या बाटल्या त्यांनी बायांनी पकडल्या होत्या. खूप आनंद झाला मला, त्यांचं कौतुक केलं मी. पण म्हणालो गुन्हेगार कुठे आहे? तर ते म्हणे सर तो जो दारूचा मालक होता म्हणे तो मात्र दुसऱ्या जीप मध्ये बसून पळून गेला, आम्ही थांबू नाही शकलो, आमच्या अंगावरच त्याने जीप आणली म्हणे.
म्हणून आम्हाला बाजूला व्हावं लागलं. तर मी म्हणालो, अरे रे, मग आता आपल्याकडे पुरावा नाही सर म्हणे. म्हणून त्याने बायांनी मोबाईल फोन काढला आणि मला व्हिडिओ फिल्म दाखवली की त्यांनी त्या जीपचा मागचा नंबर आणि ती पळून जाणारी जीप त्याचा व्हिडिओ घेऊन ठेवला होता. म्हणजे आदिवासी गावांमधल्या स्त्रिया देखील मोबाईल फोनचा किती नवा विचाराने उपयोग करू शकतात की मला जमलं नसतं, मला सुचलं नसतं. तर हे जसं मोबाईल फोनने ही प्रचंड मोठी शक्ती गावागावातल्या लोकांच्या हातात दिली. परवा आनंद मला सांगत होता की आदिवासी गावांमधले लोक जे आहेत ते सीसीटीव्ही लावून राहिले आहेत गावांमध्ये. सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही लावून राहिले आहेत. अगदी अकल्पनीय आहे. पण लोक कदाचित आपल्यापेक्षाही जास्त सृजनात्मक विचार करू शकतात. त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात होणार आहे. किती प्रमाणात होणार आहे आपल्याला कल्पनाही करता येत नाही, पण ती कल्पना आता करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला आपली तयारी करावी लागेल. तर हे दोन मोठे बदल येऊ घातलेले आहेत. या गडचिरोलीमधल्या बदलासोबत आरोग्याच्या बाबतीत मोठे बदल येतात आहेत अगोदरच, की हळूहळू आता मलेरिया, टीबी, कॉलरा, प्लेग याच्याऐवजी हे जे नॉन कम्युनिकेबल रोग, असंक्रामक रोग, ब्लड प्रेशर, डायबिटीस, लकवा, हृदयरोग, कॅन्सर आणि मानसिक रोग आणि अपघात. हा अपघात मी शेवटचा उल्लेख केला, पण हा आठवडा सर्च मध्येच मोठा अपघाताचा आठवडा आहे. एका आठवड्यापूर्वी आरती पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. आणि काल आपल्या दावरला त्याचा ऍक्सिडेंट झाला, फिजिओथेरपिस्ट, आणि त्याचं इथलं हार्ट फ्रॅक्चर झालं म्हणून त्याला रात्री इमर्जन्सीमध्ये नागपूरमध्ये न्यावं लागलं आणि 1-2 दिवसात त्याचं ऑपरेशन करून इथे फ्रॅक्चर जोडावं लागणार आहे. जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात आम्ही आलो तेव्हा इथे गडचिरोली गाव ग्रामपंचायत होतं आणि अख्ख्या गावामध्ये गडचिरोली, आता त्याला शहर म्हणतो आपण, ते गाव होतं, फक्त 2 4 व्हीलर्स होत्या. आज जिल्ह्यामध्ये 20,000 4 व्हीलर्स आहेत, 4 चाकी वाहनं आहेत. 4 चाकी वाहनं आहेत म्हणजे अपघातही होणार. रोगांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. एक छोटंसं उदाहरण मी घेतलं आणि त्यामुळे रोगांचं हे जे बदलतं स्वरूप आहे हे लक्षात घेऊन आपल्याला सर्च मधल्या कार्यक्रमाची, आरोग्य सेवांची सतत नव्याने आखणी करत राहावी लागणार आहे. ते हे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्टील सिटीमुळे जे काही मोठं प्रचंड परिवर्तन होणार आहे, त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे एक मोठी शक्ती हातात येणार आहे. या सगळ्यांचा उपयोग करून आपण गडचिरोलीच्या बदलत्या आरोग्याच्या गरजा आणि बदलत्या आरोग्य सेवेच्या संभावना यांचा कसा उपयोग करून घेणार आहोत. मागची 40 वर्ष झालीत, ही पुढचे 40 वर्षातली आव्हानं आहेत. म्हणून आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अजून एक पुढच्या 40 वर्षांचं किंवा मागच्या 40 वर्षाचं यावर्षी आपण सेलिब्रेशन करू. कारण 2006 हे सर्चचं 40वे पूर्तीचं वर्ष आहे. त्यानिमित्ताने आपली नियमित कामं आणि नवी नवी कामं सुरूच राहतील, पण गेल्या 40 वर्षाचा आढावा घेऊन सर्चमध्ये महत्वाच्या गोष्टी काय आपण शिकलो, यासाठी रिसर्च विथ द पीपल नावाचा एक प्रकल्प आपण यावर्षी आखलेला आहे आणि त्यासाठी काही नवे पत्रकार मित्र देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर आपण आढावा हे घेणार आहोत की गेल्या 40 वर्षात आपण काय शिकलो, की जे आपण इतरांना देऊ शकतो, की हे शिकलो बुवा आम्ही गेल्या 40 वर्षात. काही चुका केल्या, काही करायचे चांगले केलं आणि गांधीजींची मूल्य, विचार पद्धती गडचिरोलीमध्ये आरोग्याच्या क्षेत्राला लावून आपण काय नवे प्रयोग केले, या चष्म्यामधनं बघून आपण आपल्या कामाचं विश्लेषण करून आरोग्याच्या बाबतीत गडचिरोलीमध्ये गांधी विचार असं याचं एक मूल्यमापन आणि त्याची मांडणी आपण या रिसर्च विथ द पीपल या प्रकल्पातनं करणार आहोत. म्हणून 40 वर्ष आपली पूर्ण झाली याचा आनंद, याचं सेलिब्रेशन काय फक्त दिवे आणि फटाके लावून करायचं नसतं. तर 40 वर्षाकडे मागे वळून बघून याच्यापासून आपण काय शिकतो,
आणि हे जे आपण शिकतो हे आपण इतरांसोबत कसं वाटून घेणार, यासाठी हा प्रकल्प आपण आखला आहे. आता शेवटची गोष्ट, मी उल्लेख केला की जेव्हा राणी आणि मी इथे आलो 40 वर्षापूर्वी, आता आम्ही दोघांची 75 वर्ष, माझं पूर्ण झालं, राणीचं यावर्षी 75 वर्ष पूर्ण होईल. आणि ही योग्य वेळ आहे आणि हे आवश्यक आहे की आम्ही दोघांनी जबाबदारीतनं मुक्त व्हावं. काही शरीराच्या मजबुरी असतात आणि काही काळाच्या मागण्या असतात. त्यानुसार सरच्या जबाबदाऱ्या आणि नेतृत्वामध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे. सरच्या गव्हर्निंग बॉडीने, ज्याच्यामध्ये अनेक मोठी मोठी माणसं आहेत, सुदैवाने आपल्याला सरच्या बाहेरच्या काही अतिशय चांगल्या आणि सरच्या प्रती सद्भावना ठेवणारी आपली गव्हर्निंग बॉडी आहे. तर गव्हर्निंग बॉडीने विचार करून सरचं नवं नेतृत्व कसं असावं, त्याची 4 कसोट्या त्यांनी आखल्या. पहिली गोष्ट, सरची जी मूल्य आणि विचारसरणी आहे ती मोठ्या प्रमाणात गांधीजींच्या परंपरेतनं आपण घेतो, हे समजू शकणारी आणि त्याच्याशी प्रामाणिक असणारी. दुसरं, त्यांची स्वतःची शैक्षणिक आणि प्रोफेशनल ही क्षमता जी आहे ती सिद्ध झालेली असावी. तिसरं, की गडचिरोली आणि गडचिरोलीची जनता यांना त्यांची कमिटमेंट असावी आणि ती प्रगट झालेली असावी, ती निष्ठा पूर्वीच प्रगट झालेली असावी. आणि चौथं म्हणजे पुढील 20 वर्ष ते सरचं नेतृत्व करू शकावे. या 4 कसोट्यांवरती सरच्या गव्हर्निंग बॉडीने विचार करून मला आज हे जाहीर करताना मोठा आनंद होतो आहे की सरच्या पुढील नेतृत्वासाठी गव्हर्निंग बॉडीने सरचे संचालक म्हणून आनंदची निवड केलेली आहे आणि निर्माणचे संचालक म्हणून अमृतची निवड केलेली आहे. ते दोघे नवीन पिढीचे आहेत हे तर स्पष्टच आहे. पण या ज्या 4 कसोट्या मी म्हणालो, या 4ही कसोट्यावरती दोघांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ते कसं ते तुम्हीच आठवून बघू शकता. सरच्याच पूर्ण इतिहास त्यांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिलेला आहे आणि सरच्या संस्कारांमध्ये ते मोठे झालेले आहेत, वाढलेले आहेत. दोघांनीही उच्च शिक्षण घेऊन आपल्या क्षमता, शैक्षणिक आणि प्रोफेशनल क्षमता वाढवल्या आहेत, त्या सिद्ध केलेल्या आहेत. दोघांनी जवळपास गेली 20 वर्ष सर्चमध्ये काम करून आपली कमिटमेंट, आपली निष्ठा सर्चच्या प्रती आणि गडचिरोली जिल्ह्याच्या प्रती सिद्ध केलेली आहे. आणि दोघेही पुढचे 20 वर्ष सर्चचं नेतृत्व करण्याचं त्यांच्या वयानुसार त्यांना संधी आहे. तर हे जे वर्ष आहे, या वर्षात सर्चमध्ये नेतृत्व परिवर्तन होणार आहे. हे गेले अनेक दिवस खरं म्हणजे मी आणि राणी म्हणतो की याची गरज आहे, करणार आहोत, पण आता हाचा ठोस निर्णय झालेला आहे. आणि 1 एप्रिल 2026 साली ही नवी जबाबदारी हे दोघं सांभाळतील आणि मी आणि राणी पूर्णपणे संचालक पदाच्या जबाबदारीतनं मुक्त होऊ. या परिवर्तनाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, पण 1 एप्रिल पासून हे पूर्णपणे लागू होईल. आनंद सर्चचे संचालक आणि अमृत निर्माणचे संचालक असं म्हणून दोघे जबाबदाऱ्या घेतील. बाकी सर्चमध्ये अनेक वरिष्ठ कार्यकर्ते आहेत जे अनेक दशक सर्चमध्ये काम करतात आहेत. ते सर्चचे आधारस्तंभ आहेत आणि सर्चचे 200 कार्यकर्ते हा तर सरचा पाया आहे. त्यामुळे हा पाया या गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेमध्ये सर्चला मिळालेले अद्वितीय असं स्थान, त्यांच्या हृदयामध्ये मिळालेलं स्थान. गावागावामध्ये जेव्हा आपल्या टीम जातात तेव्हा सर्चच्या कार्यकर्त्याला, मग ते का MMU असो की फील्ड सुपरवायझर असो की मुक्तिपथ असो की आरोग्यदूत असो, त्यांना जी स्वीकृती मिळते ती शासनाला देखील मिळत नाही. एक काळ असा होता, हे जाहीरपणे आज सांगायला आता हरकत नाही आहे, एक काळ असा होता की जेव्हा नक्षलवादी या जिल्ह्यामध्ये बंद घोषित करायचे तेव्हा कोणतीही शासकीय गाडी सुरक्षितपणे इथे फिरू नाही शकायची.
बसेस बंद व्हायच्या, गाड्या बंद व्हायच्या, पोलिसांच्या गाड्या बंद राहायच्या. फक्त सर्चची अँब्युलन्स या जिल्ह्यामध्ये फिरू शकायची. का? कारण नक्षलवाद्यांनी देखील हे स्वीकारलं होतं की सर्चची अँब्युलन्स हे लोकांसाठी अतिशय उपयोगी काम करते, म्हणून अँब्युलन्स मधला आतमधला दिवा तुम्ही सुरू ठेवा, म्हणजे याच्यामध्ये सर्चचीच माणसं आहेत, दुसरे कोणी नाही आहेत याची आम्हाला खात्री पटेल. पण सर्चच्या गाडीला अभयदान होतं. याचं हे उल्लेख मी यासाठी केला की या जिल्ह्याच्या जनतेमध्ये आपल्याला काही विशेष स्थान या जिल्ह्याच्या लोकांनी दिलेलं आहे. ते यासाठी की आपण त्यांना उपयोगी आरोग्य सेवा देतो. त्यांच्या प्राथमिकता, त्यांच्या गरजा आपण त्यांच्याकडनं ऐकतो, त्याच्यावर आधारित आपण कार्यक्रम आखतो आणि लोकांच्या गावोगावी पोहोचू शकतील अशी आरोग्य सेवा देण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यालाच आपण आरोग्य स्वराज्य हे आपलं ध्येय मानलेलं आहे, स्वप्न मानलेलं आहे. तर या जिल्ह्यामध्ये मिळालेलं ही महत्वाची स्थान आणि महत्वाची जबाबदारी, 40 वर्षांचा इतिहास आणि सरची ही सर्व कार्यकर्ता मंडळी ही सगळे सरचं शक्तीस्थळ आहे. आणि यावर्षी आपल्याकडे याचं ठोस नेतृत्व परिवर्तन होईल आणि म्हणून या दोघांना, नव्या नेतृत्वाला आणि सरच्या सर्व कार्यकर्त्यांना मी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद.